कधी कधी आपण माणूस आहोत हे उच्चारायलाही लाज वाटावी अशा घटना आपल्या समाजात घडतात। आज बाई माणूसच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या घटनेबद्दल ऐकणार आहात तो फक्त एक गुन्हा नाही, तर हा प्रकार म्हणजे माणुसकीच्या मर्यादा ओलांडण्याची क्रूरता आहे। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका 9 वर्षांच्या चिमुकलीचं आयुष्य तिच्याच बापाने संपवलं। हो, ज्या हातांनी तिला चालायला शिकवलं, ज्या माणसाकडून तिला सुरक्षितता मिळायला हवी होती, त्याच बापाने तिचा निर्दयीपणे जीव घेतला। कारण होतं केवळ संशय। हो, फक्त संशय। 3 मे 2026 रोजी दुपारी 3:15 वाजता देऊळगाव राजे परिसरातील शांताराम चव्हाण या व्यक्तीला आपल्या मुलाच्या गुणपत्रिकेबद्दल संशय होता। गुणपत्रिकेवर कोणीतरी खाडाखोड केल्याचा या संशयातून त्याने रागाच्या भरात स्वतःच्याच 9 वर्षाच्या मुलीवर इलेक्ट्रिक करवतने हल्ला केला। या हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला। अनामिका, एक 9 वर्षाची मुलगी, तिची स्वप्न, तिचं हसू, तिचं बालपण सगळं काही एका क्षणात संपलं। पण इथेच क्रौर्य थांबत नाही। हा नराधम बाप इतक्यावर थांबला नसून त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी स्वतःच्या घरालाच आग लावली। मुलीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून सगळं अपघात असल्याचं नाटक करण्याचा प्रयत्न केला। एखादा माणूस इतका अमानुष कसा बनू शकतो? या प्रकरणी निलेश आत्माराम फडणीस यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी आरोपी व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले या घटनेचा पुढील तपास करतात। ही घटना केवळ एक गुन्हा नसून समाजात वाढत चाललेल्या हिंसक प्रवृत्तीचं उदाहरण म्हणून पाहिली जाते। मात्र ही पहिलीच घटना नाही। याआधीही एका बापाने आपल्या मुलाला झाडाला उलट टांगून मारहाण केली आहे। या घटना बघून प्रश्न पडतात की आपण नेमकं कुठे चाललोत? पालकच जर भक्षक बनले तर मुलांनी सुरक्षितता कुठे शोधायची? या फक्त घटना नाहीत, हा समाजासाठी इशारा आहे। राग, संशय आणि हिंसा हे कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात। आज अनामिका गेली, उद्या कुणाचं तरी बालपण जळू नये याची जबाबदारी कोण घेणार? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।